देख रहे हैं मेरी आवाज न्यूज 24 लाइव। देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की देगलूर धर्माबादी गाडी अनेक वर्षापासून एसटी बंद होती आणि याचे उद्घाटन आज देगलूर बिलोलीचे लोकप्रिय आमदार यांचे मातोश्री यांच्या हस्ते होते। तसेच शंकराना कंतेवार, अनिल पाटील खानापूरकर, भावना मॅडम या अनेकांनी या प्रयत्नातून आज भावना मॅडमने निवेदन केलं होतं। आपण पाहू शकता शंकराना कंतेवार आपल्या सोबत आहेत। सर, देगलूर बिलोली ही गाडी अनेक वर्षापासून बंद होती, देगलूर प्रवासासाठी सुखकर झालं, काय सांगाल? आनंदाची गोष्ट आहे। बऱ्याच दिवसापासून प्रयत्न चालू होतं, आज प्रयत्नाला यश मिळालं आमदारकडून। अनिल पाटील, अनेक वर्षापासून प्रवासाची मागणी होती। नाही, आमच्या भावनाताई दशडवारांनी तर निवेदन देऊन मागणी केलीच होती, पण आमदार साहेबांनी त्याला सकारात्मक असा प्रतिसाद या ठिकाणी दिला आणि त्यांनी डेपो मॅनेजर साहेबाला या ठिकाणी त्या दिवशी सांगितलं की बाबा लवकरात लवकर चालू करा। आणि अगोदर धर्माबाद गाड्या इथून चालायच्या, मध्यंतरीच्या काळामध्ये त्या बंद पडल्या होत्या आणि ही गाडी अत्यंत लोकांच्या प्रवाशांच्या सोयीची राहणार आहे असं मला वाटतं। याच्यामध्ये भावना मॅडम आपल्यासोबत जोडले गेले। भावना मॅडम, काय सांगाल की आज देगलूर धर्माबाद ही गाडी अनेक वर्षापासून प्रवासासाठी आणि आपण मागणी केली, ती मागणी 2 ते 4 दिवसात आमदार साहेबांनी लगेचच आपल्याला ही मागणी पूर्ण केली। आपण पाहता प्रवाशांना खूप अडथळे निर्माण होत होते की जसं इथून बिलोलीला जायचं आणि तिकडे बराच वेळ वेटिंग राहायची, 5-6 तास प्रवासी वेट करायचे, धर्माबादसाठी बसेस मिळत नव्हते। आणि मग परवाच आपण जितेश दादा अंतापूरकर यांना निवेदन दिलं होतं आणि त्यांनी तात्काळ दखल घेऊन ही बस आज सुरू करतोय आपण। त्याबद्दल देगलूर बिलोलीचे आपले लोकप्रिय आमदार जितेश दादा भाऊ यांचे मनपूर्वक आभार मानते। आज त्यांच्या मातोश्री इथे आलेले आहेत, त्यांच्या हस्ते आपण आज उद्घाटन करतोय, याचा मला खूप आनंद होतोय आणि प्रवाशांची गैरसोय आता होणार नाही, त्याबद्दल सर्वांनाही आभार। देगलूर बिलोलीचे लोकप्रिय आमदार जितेश अंतापूर यांचे मातोश्री आज उद्घाटन केले आहेत या एसटीचं। काय सांगाल की आज मोठ्या प्रमाणावर आज लोकसंख्या देगलूरमध्ये वाढते बघतात, देगलूर बिलोली धर्माबाद ही एसटी चालू करण्यात आली। सर्वांचा आधी मी नमस्कार करून सांगतो। आज भावनाताई बोलली, आमदार साहेब बोलले, कंतेवार साहेब बोलले, अनिल पाटील बोलले, हा सर्वांचं एक मत आहे। प्रत्येक मतदारसंघात बसेस चालू व्हावे, प्रत्येक रोड व्हावे, प्रत्येक सुविधा हे आपल्याला एकूण एक आपणाला भाजप सरकार त्या मतेनं आम्ही चांगलंच आहे म्हणतात ते मुख्यमंत्र्याच्या पाठपुरावा करून आम्ही बसेस कुठलेच थांबणार नाहीत आणि ह्याच्या पुढे तर थांबणार पण नाहीत, प्रत्येकाला देऊ आणि त्याचं मी अभिनंदन। जसं की पाहू शकता की देगलूर आगार येथून एसटी आज निघत आहे। आगार प्रमुख आपल्या सोबत आहेत। ही एसटीची वेळ प्रवाशांना किती वाजते? सकाळ संध्याकाळ? सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 6:30 वाजता आणि दुपारी 1 वाजता। ही एसटी जुन्या बस स्टँड जाईल का? नाही, नवीन बस स्टँडवर जाईल। काही लोकांचे प्रवासाचं आज काल कमेंट होतं की एसटी जुन्या बस स्टँड निघेल का? बघू, आपण प्रवाशाचे हे घेऊन जुन्या बस स्टँडवर सोडण्याचा प्रयत्न करू। जसं की पाहू शकता देगलूर आगार येथून ही गाडी आज सुटत आहे आणि प्रवासासाठी सुखकर आहे आणि देगलूर धर्माबाद ही गाडी अनेक वर्षापासून बंद होती। भावना मॅडमच्या प्रयत्नानं जितेश अंतापूरकर यांच्या पाठपुराव्यामुळे आज लवकरात लवकर ही एसटी चालू झाली। देगलूर शहराहून मी सैयद समी, मेरी आवाज न्यूज 24 लाईव्ह, देगलूर।